नमस्कार. तुम्हाला स्क्रीनमुळे होणाऱ्या डोकेदुखीपासून स्वतःला वाचवायचं आहे. डिजिटल जीवनाचा समतोल राखून तुम्ही नक्कीच हे करू शकता. चला तर मग जाणून घेऊया 5 अशा स्टेप्स ज्यामुळे तुम्ही आपला फोन वापरणे किंवा स्क्रीन टाइम कमी करण्यास मदत करतील. पहिला प्रकार म्हणजे 20-20-20 हा नियम पाळा. म्हणजेच प्रत्येक 20 मिनिटांनी 20 सेकंदाचा ब्रेक घ्या आणि तुमच्यापासून 20 फूट दूर असलेल्या एखाद्या वस्तूकडे बघा. हे विशेषतः मोबाईल स्क्रीन टाइम साठी महत्त्वाचं आहे. यामुळे डोळ्यांवरचा ताण कमी होतो आणि डोळ्यांचे स्नायू आरामशीर होतात. हा नियम पाळल्यास डोळ्यांसाठी खूप मदत होते. नंबर 2 म्हणजे स्क्रीनची सेटिंग बदला. तुमच्या स्क्रीनची ब्राईटनेस कमी करा आणि ब्लू लाईट उत्सर्जन कमी करण्यासाठी सेटिंग्समध्ये बदल करा. अनेक उपकरणांमध्ये आता नाईट मोड असतो, ज्यामुळे ब्लू लाईटचा संपर्क कमी होतो. यामुळे डोळ्यांना आराम मिळतो आणि डोकेदुखीपासून देखील आपल्याला मुक्तता मिळते. नंबर 3 योग्य एर्गोनॉमिक्सचा वापर करा. तुम्ही जर कम्प्युटर वापरत असाल तर तुमच्या स्क्रीन डोळ्याच्या पातळी लेवल असेल याची खात्री करा. तसेच खुर्ची किंवा टेबल एर्गोनॉमिकली डिझाईन केलेले असायचे. यामुळे तुमच्या बसण्याची स्थिती योग्य राहते आणि मान खांद्यांवरील ताण देखील कमी होतो, ज्यामुळे डोकेदुखी देखील टाळता येते. नंबर 4 नियमित पापण्या मिटवा, म्हणजेच ब्लिंक करा. डोळे कोरडे पडू नयेत यासाठी जाणीवपूर्वक पापण्या नियमितपणे मिटकावा. विशेषतः मोबाईल किंवा इतर स्क्रीन वापरताना आपण कमी पापण्या मिटकावतो. कोरड्या वातावरणात डोळे ओलसर ठेवण्यासाठी आय ड्रॉप्स वापरण्याचा देखील विचार केला पाहिजे. यामुळे डोळे ताजेतवाने राहतात. नंबर 5 म्हणजे नियमित ब्रेक घ्या. तुमच्या कामाच्या दिनचर्येत छोटेसे ब्रेक घ्या. उभे राहा, स्ट्रेचिंग करा आणि थोडे फिरा. यामुळे शरीरातील ताण कमी होतो आणि रक्ताभिसरण सुधारते. असे छोटे ब्रेक्स तुम्हाला ताजेतवाने ठेवण्यास आणि स्क्रीनवर होणारा वेळ कमी करण्यास मदत करतात. या योग्य टिप्स वापरून तुम्ही मोबाईल स्क्रीन टाईममुळे होणाऱ्या डोकेदुखीपासून मुक्तता मिळवू शकता. निरोगी डिजिटल जीवनात जगू शकता. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या हॅपी असेट मराठी यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.